पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा शांत नेत्यांच्या रांगेत काँग्रेसला मिळालेला आक्रमक चेहरा म्हणजे नाना फाल्गुनराव पटोले। 2017 मध्ये भाजपचे खासदार असलेले नाना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भिडले। घसघशीत बहुमत असलेल्या मोदी विरोधात बोलण्याचं धाडस भाजपमध्ये कोणाचंही नव्हतं, पण नानांनी भीड ठेवली नाही। त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापवलं आणि देशभरात चर्चेत आले। मोदींना विरोध करत थेट खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमधून बाहेर पडले। खरं तर नाना पटोले यांच्यासाठी ही कृती म्हणजे राजकीय आत्महत्या ठरली असती। नागपूरमध्ये लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर तर नानांचं राजकारण संपलंच यावर मोहर लागली। भाजपनेही त्यांना घरी बसवण्याचा चंगच बांधला होता, पण साकोली मतदारसंघ नानांच्या पाठीशी होता। भाजपच्या परिणय फुके यांना पराभूत करून ते विजयी झाले। संपले म्हटले जाणारे नाना महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर थेट विधानसभा अध्यक्ष झाले आणि तिथून काही दिवसातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले। अशा या नाना पटोले यांचे राजकीय प्रभाव क्षेत्र असलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघात यंदा काय होणार पाहूया। भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखणी आणि लाखांदूर या 3 तालुक्यांचा मिळून साकोली विधानसभा मतदारसंघ तयार झालाय। 2009 पर्यंत साकोली आणि लाखांदूर हे दोन्ही वेगळे मतदारसंघ होते। यात लाखांदूरवर भाजपचा वरचष्मा होता। 1980 मध्ये इथे पक्ष नवीन असूनही भाजपने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती। 1985, 1990 आणि 1995 मध्ये तर आमदारही निवडून आले होते। अशा मतदारसंघात पटोले यांनी 1995 मध्येच अपक्ष उडी घेतली, पण 19,000 मते घेत ते 4थ्या क्रमांकावर राहिले। 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसचे तिकीट खेचून आणले आणि 16,000च्या मताधिक्याने निवडूनही आले। 2004 मध्ये नाना पटोलेंचे लीड तब्बल 41,000 होते। 2008 मध्ये नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचे म्हणत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। त्यांनी ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून राजकारण सुरू ठेवले। 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली, त्यात तब्बल 2,37,000 मते घेतली। जुलै 2009 मध्ये नानांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपने त्यांना साकोलीतून रिंगणात उतरले। तब्बल 62,000च्या मताधिक्याने त्यांनी वाघाळे यांचा पराभव केला। नाना पटोले यांना 1,22,000 तर सेवक वाघाळे यांना 59,000 मते मिळाली होती। मतदारसंघ बदलल्यानंतरही सलग 3ऱ्या निवडणुकीत पटोले यांचे लीड वाढले होते, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगला दुणावला होता। 2014 मध्ये भाजपने त्यांना भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली। त्यावेळी राष्ट्रवादीच्या हेवीवेट प्रफुल्ल पटेल यांचा 1.5 लाख मतांनी पराभव करत नाना खासदार झाले। दिल्लीच्या राजकारणात गेलेले नाना आता स्थिरावले असे वाटत असतानाच डिसेंबर 2017ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराज होत जाहीर टीका केली। शेतकरी आणि इतर मागासवर्गांच्या प्रश्नांवर खासदारकीचा आणि भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला। काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली। तसेच 2019 मध्ये साकोली मतदारसंघातून त्यांना आमदारकीचे तिकीटही मिळाले। त्यावेळी सेवक वाघाळे यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली, तर भाजपने पटोले यांना इंगा दाखवायचाच असा पण करून नागपूरच्या परिणय फुके यांना नानांविरोधात उभे केले। खरं तर फुके हे त्यावेळी भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार होते, इथले पालकमंत्रीही होते। सुरुवातीला फुके विरुद्ध पटोले यांच्या लढतीला स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा रंग मिळाला, पण फुके यांनी फडणवीसांच्या मदतीने वातावरण फिरवले। तर वाघाळेजी मते घेतील ती पटोले यांनाच मिळणारी होती असा अंदाज होता, पण निकालात पटोले 6,000 मतांनी विजयी झाले। थोडक्यात साकोलीसह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पटोले यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे। अशा मतदारसंघात सध्या भाजपची उमेदवारीसाठीची शोध मोहीम सुरू आहे। साकोलीतून स्थानिकच उमेदवार दिला जाईल असे संकेत आहेत, कारण स्थानिक उमेदवारच पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकतो।
असे भाजप नेते पदाधिकाऱ्यांना वाटत असावे। आत्ताच्या स्थितीमध्ये भाजपकडे इच्छुकांची लांब लचक यादी आहे, पण पटोले यांचे राजकीय वर्चस्व मोडीत काढण्या इतका प्रभावी नेता भाजपला अद्याप गवसलेला नाही। अशा या हाय प्रोफाईल मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार याकडे केवळ विदर्भाचेच नाही तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार? कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विदर्भ टाइम्स न्यूजला सबस्क्राईब करा।